समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या, अंधश्रद्धा, अन्याय आणि अज्ञानाविरुद्ध लढा देणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतींना मी युवराज काकड विनम्र अभिवादन करून आपल्यासमोर माझे विचार मांडत आहे. एके दिवशी ज्योतिबा लहान वयात असताना 14-15 वयाचे असताना एका ब्राह्मण मित्राच्या लग्नात गेले. त्या ब्राह्मण मित्राच्या लग्नात जशी वरात पुढे चालत होती तसं त्या बँडीसमोर ज्योतिबा पुढे चालत होते. पुढे चालता तेथील एका ब्राह्मण व्यक्तीने त्यांना बघितलं आणि त्यांना बोलले, तू इथे का, इथे काय आहे तुझं? आणि तसेच त्यांची कॉलर पकडली आणि मागे ढकललं. मागे ढकलताच ज्योतिबा खाली पडले. तिथून उठताच ते घरी गेले. घरी गेल्यावर वडील गोविंदराव यांना सांगितलं, तो तेथील प्रसंग सांगितला. पण वडील गोविंदराव म्हणाले की आपण याच्या विरोधात काही करू शकत नाही, आपण यांच्या विरोधात काही बोलू शकत नाही. तेवढ्यातच ज्योतिबांच्या मनातून मुखातून आवाज निघाला आणि म्हणाले, मी या ब्राह्मणोत्तर चळवळीच्या विरोधात आवाज उठवीन. तिथूनच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मनात ब्राह्मणांनी घातलेल्या वाईट चालीरीतीच्या विरोधात ब्राह्मणोत्तर चळवळ उभी केली. ब्राह्मणांनी लिहिलेलं समाजावर अन्याय करणारं पुस्तक आणि त्यांनी तो कुठून इतिहास काढला आणि ते कसे अन्याय करतात यावर ब्राह्मणांचे कसं हे पुस्तकच लिहून टाकलं. तसेच एक दिवस ज्योतिबा एका दलित वस्तीतून जात असताना त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी बघितलं एक ज्ञाना नावाचा मुलगा, अतिशय हुशार, चतुर, बुद्धिमान, पण तोच ज्ञाना नावाचा मुलगा आज शिक्षणापासून वंचित आहे. ज्याच्या नावातच ज्ञान लपलेलं आहे, ज्याच्या नावातच ज्ञान दडपलेलं आहे, समावेशलं आहे, तोच ज्ञाना आज शिक्षणापासून वंचित आहे, ज्ञानापासून वंचित आहे. हीच त्या समाजाची सर्वात मोठी विडंबना. हीच गोष्ट ज्यावेळेस महात्मा ज्योतिरावांना समजली त्याचवेळी त्यांनी आपल्याजवळचा असलेला विश्वासू सहकारी, ज्याचं नाव मिचेल साहेब आहे, त्यांना एक पत्र लिहिलं. त्यांना सांगितलं, एक दलित वस्तीतला मुलगा आहे, अतिशय हुशार आहे, पण तोच ज्ञान आज शिक्षणापासून वंचित आहे. त्याला जरा तुमच्या बाकड्यावर तुमच्या वर्गात बसू द्या आणि त्याला 2 अक्षराची ओळख जरा होऊ द्या. असं ऐकताच मिचेल साहेबांनी तात्काळ होकार दिला. ज्यावेळेस ज्ञानाला कळालं आपल्याला आता शाळेत जायचंय, त्यावेळेस ज्ञानाचं मन असं भरून निघालं, आनंदाने भरून निघालं. तो आनंद त्याच्या मनात, त्याच्या उरात मावेनासा झाला होता. तसाच ज्ञाना शाळेकडे चालत गेला. पण ज्यावेळेस ज्ञानाने पाऊल ठेवताच इतर सर्व मुले बाहेर आली. मिचेल साहेबांनी ते बघितलं, अरे बाबांनो झालं काय, अरे बाबांनो घडलं काय, हे असं काय करताय? तेवढ्यातच एक मुलगा समोर आला. समोर येताच तो मुलगा म्हणाला, सर हा मुलगा एका दलित वस्तीतला आहे, जर तो वर्गात बसत असेल तर आम्ही कोणी बसणार नाही, जर तो वर्गात बसत असेल तर आम्ही कोणी बसणार नाही. तेवढ्यातच मिचेल साहेब म्हणाले, अरे बाबा पण तो चटईवर बसणार आहे, ती चटई जमिनीवर असणार आहे, तुम्हाला त्याचा कसा त्रास होईल? तेवढ्यातच दुसरा मुलगा आला, सर हो ती चटई तर जमिनीवरच असते ना. हो सर ती चटई तर जमिनीवरच असते ना, चटईचा विटा त्या जमिनीला होईल आणि जमिनीचा आम्हाला होईल, तर आम्हाला रोज घरी जाऊन आंघोळ करावी लागणार. हे सर हे असं आम्ही रोज असं करणार नाही. त्यावेळेस मिचेल साहेब खतबले. या वाक्याने सगळं संपलं. ज्ञाना निराश झाला. ज्ञानाला करावं काय ते कळेना आलं. ज्ञाना खाली तोंड घालून निशब्दपणे घरी परतला आणि ज्ञाना परत कधीच ज्ञान घ्यायला आला नाही. ही घटना ज्योतिरावांना कळताच तळपायाची आग त्यांच्या मस्तकात गेली आणि मनात ज्वाला भडकली आणि यासाठीच अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार अधिकच दृढ झाला. ज्योतिबा विचार करायला लागले, या मातीने, त्या झाडाच्या सावलीने, त्या ओढ्याच्या पाण्याने कधी भेदभाव केला नाही, पण आज माणसानेच माणसांना अस्पृश्य ठरवलं. त्या क्षणी ज्योतिबारावांच्या मनात एक विचार आला, या सगळ्याचं कारण, या सगळ्या अन्यायाचं कारण समाजात नाही तर अंधारात दडलेल्या अज्ञानाचं आहे. म्हणजे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र कसले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. त्या क्षणी ज्योतिबांनी निर्धार केला, जर या समाजाला अज्ञानाच्या अंधारातून आणि गुलामगिरीतून बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी एकच उपाय आहे. तो एक उपाय म्हणजे शिक्षण आहे. याच उद्देशाने त्यांनी
1848 साली पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. सुरुवातीला फक्त 8च मुली होत्या. त्या मुलींना शिकवण्यासाठी आपल्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलं आणि शिक्षिका बनवलं. सावित्रीबाई जेव्हा शिकवण्यासाठी जात तेव्हा त्यांच्यावर दगड, धोंडे आणि चिखल फेकत, पण त्या खचल्या नाही, त्या मागे हटल्या नाही, कारण त्याच्या मागे एक विचार मोठा होता. तो विचार म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. या संघर्षातून त्या पुढे चालत राहिल्या आणि म्हणूनच आज आपण भारतात महिलांना डॉक्टर, अंतराळवीर, अधिकारी, वकील, अगदी राष्ट्रपती या पदावरही बघतो. क्रांतीसूर्य ज्योतिबांनी जातीयवाद आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला. स्त्रिया आणि दलितांच्या शिक्षणासाठी कार्य केले. समाजातील शोषक वृत्ती नष्ट करून समतावादी समाज निर्माण करण्याचं त्यांचं कार्य होतं आणि हे कार्य महात्मा गांधीजींना देखील प्रेरणादायी होतं. म्हणून महात्मा गांधी म्हणतात, आज लोक मला महात्मा म्हणतात, पण माझ्या दृष्टिकोनातून फक्त महात्मा एकच, तो महात्मा म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण अन्यायाविरुद्ध, अंधश्रद्धेविरुद्ध उभं राहूया. याच संदेशासह मी माझे विचार समाप्त करतो. जय हिंद. धन्यवाद. स्पेक्ट्रम अकॅडमी. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.